गोपाल कृष्ण भगवान की जय। अधिक मास महात्म्य अध्याय 7। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायांती सुदैव ब्राह्मण श्री हरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून ऐसे वर्णन जाहले। पुढे कथा वर्तली कैसी सांगतो आता एक चित्तेसी। आदि कवी श्री वाल्मिक ऋषी दृढधन्व्यासी सांगत। राया ते विप्राचे स्तुती वचन ऐकोनी तोषला भगवान। मेघ गंभीर वाचे तक्षण तया प्रती बोलत। अगासुदेवा त्वा उत्तम तप संपादिले अप्रतिम। पूर्वी एतदृश महत्कर्म केले नसे कोणीही। ह्या तुझ्या अत्युग्र तपेसी प्रश्न झालो असे तुझसी। तरी तुझे इच्छित असशी ते सर्वही सांग मज। मागसील ते तुझ देऊन सर्व मनोरथ पूर्वीना। वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दिधले। ऐसी हरीची ऐकुनी वाणी सुदैव म्हणे गा रमाजानी। दयासागर कैवल्यदानी जरी का प्रसन्न झालास। तरी तू मज सत्पुत्र देई राज्याधिक अन्य नको काही। पुत्रे विण शून्य सर्वही गृहादी नाही मज रुचत। ऐसे विप्राचे ऐकुनी भाषण श्रीहरी बोले तया लागून। अगावत्सा तनया विण घेई मागून पाहिजे ते। पुत्रा वाचून जे का आणिक अदेय तेही देईन सकळीक। विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मियले नसेची। तव भाडीची अक्षरे समस्त वाचून पाहिली तो तयात। तुझ पुत्र सुख सप्तजन्मात नाही ऐसे स्पष्ट असे। यास्तव तू न मागे नंदन तुझ पुत्र सुख नाही जाण। ऐसे हरीचे वज्रा समान निष्ठुर वचन ऐकुनिया। तो सुदैव द्विज तक्षणी विकळ झाला हृदय फुटोनी। विच्छिन्न मूल द्रुमावाणी पडला धरणी मूर्छित। ती पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन। मागुती किंचित धैर्य करुण पती सन्निध बोलतो। उठा उठा हो प्राणेश्वरा व्यर्थ नका दुखवू स्वांतरा। मम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच म्या कथिलेसे। जे जे कपाळी लिहिले विधाते तेची सुखासुख प्राप्त होते। मानो भोगित पूर्वार्जिता ते हरी तेथे करील काय। मुमूर्षुसी औषधे देता जैवी निष्फळ होय तत्वता। तेवीच अभाग्याचे सर्वथा उद्योग निष्फळ होतात। जयाचे दैव अनुकूल नाही तयाचे व्यर्थ होते सर्वही। यज्ञ तपदानादिकाहूनही श्रीहरी सेवा श्रेष्ठ असे। ऐसे बोलती देव सकळ परी तिजहुनीही दैव प्रबळ। सूर्या पुढे खद्योत विकळ तैसी सेवा दैवा पुढे। तस्मात सर्वत्रीच्या विश्वासा टाकुनी उठा हो प्राणेशा। एके दैवीच ठेवा भरवसा हरीचे प्रयोजन काय। ऐसे तीव्र शोक संयुक्त गौतमीचे ऐकून भाषित। वैनते अक्षोभे कापत विष्णूशी बोलता जाहला। देवाही गौतमी अतिदीन शोकसागरी झाली निमग्न। तैसाची हा तापसी ब्राह्मण शोके रडत पडलासे। यासी नाही कोणी रक्षिता यांची असह्य दुःखावस्था। तू प्रत्यक्ष पाहत असता कैसा स्वस्थ राहिलासी। तू दीनबंधू दयासागर स्वजना लागी भयंकर। भक्त दुःख सहिष्णु ईश्वर ऐसा साचार असोनिया। आज तव दया काय झाली ब्रह्मण्य ताही कोठे लोपली। दीनबंधुता कैशी संपली क्रूरता धरली कोठून। सायुज्यादी चतुर्विध भुक्ती त्वद्भक्तांचे करतळी वसती। तथापि त्या लागुनी तव भक्ती मुक्तीस इच्छित नाहीत। तव भक्तांचे अग्रभागी अष्टमहासिद्धी येऊन वेगी। किंकरी परी सेवे लागे तत्पर सदा राहतात। ऐसे तव भक्तीचे महात्म्य सर्व विश्रुत असे उत्तम।
तरी या विप्राचा पुत्र काम पूर्वायाश्रम तुझ काय. पुत्रा वाचून सर्वही यासी द्यावया उद्युक्त झालासी तरी गजेंद्र दात्या पुरुषासी अंकुश देण्या श्रम काय. जरी तू या विप्राच्या कामा नाही पुरविले सर्वोत्तमा तरी तत्पर त्वत्पाद पद्मा कोणीच नाही सेविणार. अदृष्टी असेल तेची मिळेल ऐसे जरी प्रसिद्ध होईल तरी मग तुझी भक्ती सकळला या जाईल निश्चये. कर्तुम तू समर्थ ऐसे सर्वत्र आहे विश्रुत परी यासीन देसी सुत तरी ते आज नष्टेल पै. यास्तव देवा ऐसे न करी ययासी पुत्र देई सत्वरी. आजपर्यंत नाना प्रकारी भक्त कामना पुरविल्यास गजेंद्रे करिता तुझा धावा तया रक्षिले देवा. अनन्य शरण होतासी ध्रुवा अक्षय पद दिधलेस तू भक्तेच्या पूरक श्रीपती. ऐशी ब्रह्मांडी गाजे कीर्ती म्हणून पुत्रार्थी दंपती तुझला शरण पातली. आता उपेक्षा करशील तरी तव अपकीर्ती होईल परी. ऐशी वैनते याची वैखरी ऐकुनी हरी बोलतो बा खगेंद्रा विनता नंदना. तुझ अंतरी आली करुणा तरी ममाज्ञेया ब्राह्मणा सत्वर देई पुत्र एक. हे हरीचे स्वानुकूल वचन ऐकुनी हर्षलापन्न गाशन. सवेची तया ब्राह्मणा लागून वरदान देता जाहला. म्हणे द्विजेंद्रा सप्तजन्मवरी तुझ पुत्र सोकना निर्धारी ऐसे जे का बोलिला हरी ते सर्व यथार्थ असे. तथापि हरीने मज लागून आज्ञापिले असे म्हणून तुझ करिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी. मदंश संभूत ऐसा त्वरित तुझला होईल एक सुत. तयाचेनी तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पै. परी तया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण. तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. श्रीहरी चरणी जडली मती म्हणून धन्य आहे सजगती. निष्काम आणि सकामही भक्ती हरिसी अतिप्रिय असे. पाच भौतिक सर्व शरीर अळवावरचे जैसे नीर की जल बुद वतसाचार क्षणभंगुर असे पै. त्याचा न धरिता अभिमान अंतरी चित्ती हरीचे चरण. तो नर जगी सर्वमान्य आणि धन्य होय साचार. दुस्तर भव सागरांतुनी तारी लैसा या त्रिभुवनी. शोधिता एक हरी वाचुनी इतर कोण नाही कोणीच. हरीच्या कृपालेशे करुण मी तुझ पुत्र दिधला जाण. आता करीत हरिचिंतन सर्वदा सुखे वर्ते तू. आणि प्रपंचा माझी सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ. संसार जन्म फळ सफळ मिळेल तैसे भोगी तू. असो ऐसा गरुड मुखेसी एक वर देवनी सुदेवासी. मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता जाहला. आणि सुदेवही स्वस्त्री सहित इष्टवर लाभताची त्वरित. स्वगृहा जाऊनी पूर्ववत गार्हस्थ भोगित आनंदे. पुढे लोटता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भिण. नवमास होताची पूर्ण पुत्ररत्न प्रसवली. सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख. गौतमीस झाला हरिक प्रसूती दुःख लोपले. सुदैव विप्रही आनंदला. द्विजसमूह पाचारिला. जात कर्म संसार वहिला. संपादिला यथाविधी. सकळ द्विजवरान कारणे यथाशक्ती दिधली दाने. याचक जना बहु सन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली. ज्योतिर्वेत्या ब्राह्मणाकडून जातक वर्तविले तक्षण. शुकदेव ऐसे नामाभिधान पुत्रा लागून ठेविले. पुढे तो सुदैवाचा कुमर दिवसेंदिवस वाढे सुंदर. शुक्ल पक्षीचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी. पक्षमास ऋतू अयन जैसे होय कालक्रमण. तैसे तैसे सद्गुण गण अंगी भरत बाळकाचे. बाळ क्रीडा अनेक रीती करीतसे दिवसा राती. पाहुनिया पिताचे चित्ती आनंदाती होतसे. 80 वर्षे लोटली 7-8वे वर्ष होता प्राप्त. सुदैव सुताच्या उपनयनार्थ हर्षे उद्युक्त जाहला.
द्विजवरांसी पाचारून आधी केले पुण्या हव वाचन सुमुहूर्ती यथाविधान मौजी बंधन संपादिले गायत्री मंत्र उपदेशिला शुकदेव ब्रह्मचारी झाला सूर्यापरी तेजे आगळा शोभू लागला तत्काळ मग माता पितरांसी वंदून आरंभिले वेदाध्ययन स्वबुद्धीने गुरु लागून तोषवित सर्वदा अरे तो 8 वर्षाचा कुमार परी केवळ बुद्धीचा सागर गुरुने कथिता एक वार पाठवय तयासी ऐसे करुणी वेदाध्ययन शास्त्रे शिकला संपूर्ण स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुदैव आनंदला आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्रासहित एकदा तयाचे सदनापत्र देवल मुनी पातला तया पाहता सुदैवे तक्षण प्रेमे केले साष्टांग नमन आसन पाद्यादी समर्पण यथाविधी पूजले तो सुदैवात्मज ब्रह्मचारी शुकदेव तेथे आला सत्वरी देवल मुनीचे चरणांवरी प्रेमे मस्तक ठेविले तै त्या सुंदर कुमारा पाहून मुनी बोलत सुदैवा लागुनी बा द्विजेंद्रा तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस अरे हा दुर्लभ गुण सागर तुझ लाभला पुत्र सुंदर तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागी ह्या तव पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विनीत बुद्धिमान बोल काय सासुत कोठेही नाही देखिला ऐसे बोलुनी ते समयी शुकासी म्हणे रे बाळा येई तव हस्ती हे कौतुक काही दिसत आहे पाहतो रेखांकित हे सुंदर छत्र 2 चामरे विलसत विचित्र वर्तुळ कमल सहस्त्रपत्र हस्ती पवित्र शोभत आहे अंगुष्टी सुंदर यवाकृती आजानुलंबित होत शोभती आकर्ण नयन विराजती बुबुळे तळवती पिंगट अति गोंडस सर्व शरीर सस्मित वदन दिसते मधुर वलित्रयाने भूषित उदर भाग्यलक्षणे किती सांगू ऐसे बोलुनी कुमाराप्रत पुनश्य बोले विप्राप्रत अगा सुदेवा हा तव सुत गुणसागर केवळ याची लक्षणे कैशी देख शंका ऐसा कंठ सुरेख स्निग्ध कुरळ केश सकळिक वक्षस्थळ उंच बहु पृथु ग्रीव सुहास्य वदन वृषस्कंधवत स्कंद महान दोन्ही कर्ण समसमान आकर्ण नयन सुरेख हा सर्व लक्षणी संपन्न कुमार सौभाग्याचा होय सागर परी एकची दोष आहे थोर तेने समग्र व्यर्थ केले ऐसे बोलुनी शिर हलवित सुस्कारा टाकोनी मुनी म्हणता आधी आयुष्य पाहुनी यथार्थ मग लक्षणे सांगावी आयुष्यहीन कुमाराची लक्षणे काय करायाची बुबळे विणनेत्र गोलांची गरज काय साचार सुदैवा हा तव नंदन 12वे वर्षी जळी बुडवून अवचित पावेल पै मरण परी तू शोक करू नको अवश्य होणार ते पाही आपोआप होते सर्वही तया लागी प्रतिकार नाही मुमूर्षुसी काय औषध ऐसे बोलुनी देवल ऋषी निघून गेला ब्रह्मलोकासी गौतमी सोतो द्विज तापसी दुःखे धरणीसी पिढीला देवलांचे वचन समस्त भूमीसी लोळे विलाप करीत काही वेळे गौतमी त्यात उठली धैर्य धरून या स्वांकावरी घेतला नंदन प्रेमे चुंबिले तयाचे वदन तदनंतर हस्त जोडून पती लागून विनवित म्हणे हो द्विजेंद्रा प्राणनाथा धैर्य धरा उठा समर्था पुढे घडवून येणाऱ्या अर्था भिऊ नये कदापि न होणारे ते कदाही जगत्रयी होणार नाही अवश्य होणारे तेची पाही घडवून येईल निश्चये शंकराधिक महादेव तेही दुःख पावले सर्व असुरेश्वर बलिराव तोही बंधन पावला हिरण्याक्ष पावला मरण वृत्रासुराचे झाले निधन कार्तवीर्य आणि रावण तेही शरच्छेदन पावले तरी अवश्य भावी ते यथार्थ घडवून येतेची पै समस्त यास्तव आपण उठावे त्वरित श्रीहरी लागून भजावे एवं प्रकारे सुदैव पत्नी कथिती झाली पती लागुनी ऐसे श्रीमद वाल्मिकी मुनी रायासी कथिता जाहला इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर सप्तमोध्याय गोडहा
इति सप्तमोऽध्यायः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु।